मग आता एवढं झणझणीत नाही, म्हणजे कमी झणझणीत अशी एक फरसबीची भाजी करणार आहोत. त्याला म्हणतात बीन्स पोरियल. पोरियल म्हणजे केरळातली ही रेसिपी आहे. तर तिथे ती कशी केली जाते तर तुम्हाला मी दाखवते. खरं केरळमध्ये तर नारळाचं तेल खूप जास्त वापरलं जातं. नारळाचं तेल सगळ्यांना आवडेल की नाही ही एक मोठी शंका आहे मला, म्हणून मी आपलं नेहमीचंच तेल वापरणार आहे. तर त्याच्यासाठी तेल घेऊया आपण एका पॅनमध्ये, आणि तेल जोवर गरम होतंय तोवर आपण थोडी फरसबी चिरून घेऊया. तर ही अशी फरसबी आपण ह्याला चिरायची आहे. दक्षिण भारतात दिवसाला 4 नारळ लागतात, आणि म्हणून तिकडे प्रत्येकाच्या घराच्या बाहेर एक एक नारळाचं झाड असतं, म्हणजे त्यांना कधी बाहेर जायलाच लागत नाही नारळ आणायला. चला, फरसबी झाली आपली. आता सुरुवात करूया आपण मोहरीने. ही थोडीशी मोहरी, मोहरी नंतर घालूया थोडी उडदाची डाळ. उडदाची डाळ आहे ना, लाल होईस्तोवर आपण ह्याला परतायचंय. आता ह्याच्यात आपण घालूया थोडस हिंग, 1-2 या सुक्या मिरच्या अशा हातानेच तोडून घालायच्या, आणि ह्याला एकदा असं नीट मिक्स करून घ्यायचं. हे झाल्यावर ह्याच्यामध्ये ही सगळी फरसबी आपण घालायची आहे. आणि हो, कढीपत्ता सुद्धा आपल्याला घालायचा आहे, तो असाच घालूया, म्हणजे तो सगळा नीट नंतर परतून घेतला जाईल. ही आपण कापलेली फरसबी सुद्धा ह्याच्यामध्ये घालूया. आता आपल्याला घालायचंय चवीपुरतं मीठ. ह्याला एकदा छानपैकी आपण मिक्स करायचंय. आणि आपण आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे खवलेला ताजा ताजा नारळ. तर हा सगळा नारळ घालूया त्याच्यामध्ये, घालून टाकूया, कारण फरसबी आणि नारळ ह्याच्यामध्ये खूप छान लागतं. पण फरसबी अजूनही कच्ची आहे, तर काही न करता, काही पाणी न घालता आपण ह्याला झाकून ठेवून द्यायचं. फरसबी शिजायला खूप काही वेळ लागत नाही, अगदी 4 मिनिटात फरसबी शिजेल आणि मस्त फरसबीची भाजी आपली तयार आहे. मग ही तुम्ही पोळीला लावून खा किंवा पुरीला लावून खा, चॉईस तुमचा आहे. पण तुम्ही आता नोट करायची रेसिपी आणि नंतर याचा रिकॅप. बीन्स पोरियल. साहित्य: पाव किलो फरसबीचे अर्धा सेंटीमीटरचे तुकडे, चवीपुरतं मीठ, 4 ते 5 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून मोहरी, 1 टेबलस्पून हिंग, 2 सुक्या लाल मिरच्या, 8 ते 10 कढीपत्ता, पाव कप खवलेलं नारळ. कृती: एका कढईत तेल गरम करा, त्यात मोहरी व उडदाची डाळ घाला. डाळ सोनेरी रंगाची होईपर्यंत परता. त्यात हिंग व लाल मिरचीचे तुकडे घालून पुन्हा एकदा परतून घ्या. आता त्यात फरसबी, कढीपत्ता व मीठ घाला व एकत्र करा. खोबरा घालून एकत्र करा. झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 मिनिटं शिजवत राहा. साईड डिश म्हणून सर्व्ह करा.